ओके. डिस्पर्शनचं मोजमाप करण्याच्या किंवा व्हेरिएशन पण त्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण विचलन असं म्हणतो. विचलनाचं मोजमाप करण्याची आणखीन एक पद्धत आपण समजावून घेणार आहोत, स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा त्याचबरोबर कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. ओके, यापैकी स्टँडर्ड डेव्हिएशन ही जी मेथड आहे ही डिस्पर्शनचा ॲब्सोल्यूट मेजरमेंट करण्याची मेथड आहे. ओके, विचलनाचं निव्वळ स्वरूपाचं मोजमापाची पद्धती आहे. आणि कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन ह्या ज्या दोन संकल्पना आहेत, या संकल्पना डिस्पर्शनचं रिलेटिव्ह मेजरमेंट करण्याची संकल्पना आहेत. म्हणजे विचलनाचं तुलनात्मक स्वरूपाच्या मोजमाप करण्याची संकल्पना आहेत. ओके, निव्वळ स्वरूपाचं मोजमाप आणि तुलनात्मक स्वरूपाचं मोजमाप म्हणजे काय, मी हे यापूर्वी तुम्हाला मी सांगितलंय. ओके, त्यामुळे तिथे आता वेळ न घालवता आपण डायरेक्ट स्टँडर्ड डेव्हिएशनकडे जाऊया. अगोदर आपण बघणार आहोत स्टँडर्ड डेव्हिएशन, आणि ही संकल्पना व्यवस्थित समजावून घेतल्यानंतर मग आपण कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन या संकल्पना पाहणार आहोत. ओके, स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन हे एका सूत्राच्या सहाय्याने समजावून घेऊया आणि मग त्याची व्याख्या करूया. ओके, स्टँडर्ड डेव्हिएशन हे सिग्माने दाखवलं जातं अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे हे चिन्ह आहे, ज्याला आपण सिग्मा म्हणतो. सिग्माने दाखवलं जातं. सिग्मा इक्वल टू ओके अंडर रूट समेशन एक्स माइनस एक्स बार ओके ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय एन. ओके, ही स्टँडर्ड डेव्हिएशनची, ज्याला मराठीमध्ये प्रमाप विचलन असं म्हणतात. ओके, मराठीमध्ये याला TYBAच्या मुलांसाठी प्रमाप विचलन असं म्हणतात. प्रमाप विचलन. ओके, इंग्रजीमध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन. तर ही या प्रमाप विचलनाची किंवा स्टँडर्ड डेव्हिएशनची मूलभूत व्याख्या आहे की जी आपण सूत्रामधनं मांडली. ओके, आता याच्या आधारे व्याख्या कशी करता येते बघा. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय किंवा प्रमाप विचलन म्हणजे काय, तर दिलेल्या संख्यांचा अरिथमेटिक मीन, एक्स बार अरिथमेटिक मीन आहे. ओके, दिलेल्या संख्यांच्या गणितीय मध्यापासूनचं त्या संख्यांचं जे अंतर आहे, ओके, त्या अंतराच्या, दिलेल्या संख्यांच्या गणितीय मध्याचं त्या संख्यांपासून जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाचा मध्य आणि त्या मध्याचं वर्गमूळ म्हणजेच प्रमाप विचलन. ओके, अशी प्रमाप विचलनची एक साधी व्याख्या करता येईल. ओके, पुन्हा एकदा बघा काय व्याख्या आहे ती. दिलेल्या संख्यांच्या गणितीय मध्याचं त्या संख्यांपासून जे अंतर आहे त्या सरासरी अंतराच्या वर्गाचा गणितीय मध्याचं वर्गमूळ, त्या संख्यांच्या अंतराच्या वर्गाच्या गणितीय मध्याचं वर्गमूळ म्हणजेच प्रमाप विचलन किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन होय. ओके, आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की इथं आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन काढत असताना अगोदर आपल्याला अरिथमेटिक मीन काढावा लागतो आणि अरिथमेटिक मीनचं प्रत्येक संख्येपासूनचं अंतर मोजावं लागतं. ओके, ते मोजल्यानंतर त्या अंतराचा वर्ग करून, त्याच्या सरासरीचा वर्ग करून मग त्याचा पुन्हा गणिती मध्य काढावं लागतो आणि त्या गणिती मध्याचं वर्गमूळ काढावं लागतं. ते वर्गमूळ काढलं की आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, आपण हे जे आहे ते एका उदाहरणामधनं समजावून घेऊया. ओके, एक उदाहरण बघूया. समजा इथे संख्या आहेत, मी नवीन पेजवर घेतो, सूत्र इथं असंच राहू दे. इथं काही संख्या आहेत, समजा 2 ओके 3 1 4 5 आणि 7 या संख्या आहेत. ओके, या संख्यांचं आपल्याला प्रमाप विचलन किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे. ओके, आता या संख्या विस्कळीत स्वरूपात आहेत. ओके, यांचं आपण प्रमाप विचलन काढणार आहोत. ओके, आता प्रमाप विचलन काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या व्याख्येनुसार आणि सूत्रानुसार सर्वप्रथम त्याचा अरिथमेटिक मीन पाहिजे. ओके, याचा अरिथमेटिक मीन काय येतो? अरिथमेटिक मीन किंवा त्याला आपण गणिती मध्य म्हणतो, तो काढण्यासाठी एक्स बार इक्वल टू समेशन एक्स अपॉन एन हा आपला फॉर्म्युला आहे.
ओके, याचं समेशन एक्स किती येतं? समेशन एक्स म्हणजे या सगळ्या संख्यांची बेरीज. या संख्यांनाच आपण एक्स असं म्हणतो, एक्सच्या व्हॅल्यू. ओके, या सगळ्या संख्यांची बेरीज किती येते? 3 आणि 2 5, 5 आणि हा 1 आहे, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 7 22, बरोबर ना? 22. या सगळ्या संख्यांची बेरीज येते 22. ओके, डिवाइडेड बाय एन. एनची व्हॅल्यू किती आहे? या एन म्हणजे संख्यांची संख्या किती आहे ती? 1 2 3 4 5 6, 6. ओके, 22 भागिले 6 करून जे उत्तर येतं त्यालाच आपण अरिथमेटिक मीन असं म्हणतो. या संख्यांचा गणितीय मध्य असं म्हणतो. ओके, 22 भागिले 6, 6 त्रिक 18, ओके, 3 पॉइंट उरले 4 आणि 6 संग 36 उरले 4 म्हणजे आवर्ती येणार म्हणजे 3.7 हा त्याचा गणितीमध्ये येतोय. ओके, आता 3.7 हा त्याचा गणितीमध्ये येतोय. ओके, आता आपल्याला काय लागणार आहे? तर या गणिती मध्याचं या प्रत्येक संख्येपासूनचं अंतर लागेल. ओके, या गणिती मध्याचं प्रत्येक संख्येपासूनचं अंतर लागेल. ठीक आहे, आता या संख्या काय आहेत? त्यासाठी आपल्याला या संख्या उभ्या मांडूया आपण. 2 3 की आपण क्रमानं मांडूया, ते जास्त सोयीचं होईल. क्रमानं मांडल्या पाहिजे तसं नाही, पण क्रमानं मांडलं तर जास्त सोयीचं होतं, समजायला सोपं जातं. 1 2 3 4 5 आणि 7. ओके, त्यानंतर इथे एक्स मायनस एक्स बार ची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल आणि त्यानंतर एक्स मायनस एक्स बारचा स्क्वेअर काढावा लागेल. ओके, आता एक्स मायनस एक्स बार काढण्यासाठी इथं अरिथमेटिक मीन केला, अपूर्णांकात आलाय. लक्षात घ्या, अरिथमेटिक मीन अपूर्णांकात आलाय. आपण यापूर्वी अरिथमेटिक मीन कॅल्क्युलेट करण्याची ॲझ्युम मीन मेथड बघितली. ओके, ती ॲझ्युम मीन मेथडमध्ये काय करतो आपण? एक अरिथमेटिक मीन मानतो. ओके, एक गृहीत धरतो आणि त्याच्या आधारे आपण ऍक्च्युअली मीन काढत असतो. इथं पण आपण इथं तीच ॲझ्युम मीन मेथड वापरूया, कारण हा अपूर्णांकात आहे. हा पूर्णांकात असता आपण डायरेक्ट घेतला असता. अपूर्णांकात असल्यामुळे प्रॉब्लेम हा होतो की याच्या किचकटपणा वाढत जाणार आहे. अपूर्णांकातल्या संख्या पूर्णांकामधून वजा करत जायच्या आणि त्याचे पुन्हा वर्ग करायचे आहेत, बरोबर. त्यामुळे किचकटपणा वाढत जाईल. त्यासाठी आपण हा पूर्णांकामध्ये 4 असा घेऊया. 3.7 आहे तो 4 घेऊया. ओके, 4 असा घेऊया आणि इथं आता प्रत्येक स्टेजमधनं आपण 4, आता एक्स मायनस एक्स बार म्हणजे एक्स मायनस 4 करत जाऊया. 1 वजा 4 बरोबर वजा 3. लहान संख्येतून मोठी संख्या गेली, उत्तर ऋण येणार. 2 वजा 4 बरोबर वजा 2. ओके, 3 वजा 4 बरोबर वजा 1. 4 वजा 4 बरोबर 0. 5 वजा 4 बरोबर हा सर बोल. 36 ना 3.6 ना. हा, हे 3.666 आवर्ती येणार आहे. मी तुम्हाला पूर्वी सांगितलंय 3.66 असं आवर्ती येणार आहे. ओके, कारण हे सायत्रिक 18 4 उरतात, त्याला सायसंग 36 पुन्हा 4 उरतात, पुन्हा सायसंग 36 पुन्हा 4 उरतात, पुन्हा सायसंग 36 पुन्हा 4 उरतात. त्यामुळे हे आवर्ती येत राहणार आहे. ही आवर्ती संख्या आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो? ती संख्या ज्या वेळेला 1 दशांशस्थळापर्यंत व्यक्त करायची असेल, 1 किंवा 2 दशांशस्थळापर्यंत, त्यावेळेला या पुढच्या सगळ्या संख्या आपण सोडून देतो. आणि या सोडून देत असताना ही जी पुढची संख्या जी आपण सोडून देतो ती 5 किंवा 5 पेक्षा मोठी असेल तर ही संख्या आपण 1 न वाढवून घेतो. ओके, आणि ही संख्या 5 पेक्षा लहान असेल तर त्या संख्या अशाच सोडून देतो आणि आपण 1 दशांशस्थळापर्यंत घेतो. ओके, कारण हा भागाकार न संपणार आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारे आवर्ती संख्या तशा घेत नाही. तर ही पुढच्या जे दशांश स्थळ आहे ते 5 किंवा 5 पेक्षा मोठं असेल तर ती सगळी सोडून देऊन हे स्थळ आपण 1 न वाढवून देतो, म्हणून 3.7 आहे. आलं लक्षात? सागर, लक्षात आलं का? हो सर, हो सर. हा, येस. तर आपण म्हणून आपण 3.7 घेतल्या. आपण 3.6 आणि 7 ही अपूर्णांक संख्या आहे आणि त्यामधून आपण हे काढू शकतो, नाही असं नाही, पण ते खूप किचकटपणा वाढत जाईल. तो किचकटपणा आपल्याला वाढवायचा नाहीये, म्हणून हा मीन आपण ॲझ्युम केलाय आणि तो त्याच्या जवळचा मीन आपण 4 घेतलाय 3.7च्या. ठीक आहे, तो आपण प्रत्येक ह्याच्यामधनं वजा करतो आहोत. तर आता 7 मधनं पुन्हा 4 गेले, उरले 3. 4 आणि 3 7. ओके, धन. आता आपल्याला एक्स मायनस एक्स बारचा स्क्वेअर करायचा, म्हणजे याचा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर करताना किंवा वर्ग करताना ती संख्या धन असो अथवा ऋण असो, ऋण संख्येचा वर्ग पण धनसंख्या असते आणि धनसंख्येचा वर्ग पण धनसंख्याच असते. त्यामुळे वजा 3चा वर्ग पण 9च आणि 3चा वर्ग पण 9च. ओके, धनसंख्या धन असो किंवा ऋण असो, त्याचा वर्ग हा नेहमी धनसंख्याच असते. वजा 2चा वर्ग 4. ओके, वजा 1चा वर्ग 1, 0चा वर्ग 1 आणि 1चा वर्ग 1 आणि 3चा वर्ग 9. ओके, आता आपल्याला काय लागणार आहे बघा, हा एक्स मायनस एक्स बारचा स्क्वेअर आपण काढला, त्याचं समेशन हवंय आपल्याला, बरं ना? त्याचं समेशन हवंय.
त्याचं समेशन काय येईल? याचं समेशन म्हणजेच समेशन कंसात एक्स मायनस एक्स बार ओके चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ओके ह्याचं समेशन काय येतं बघा 9 नी 4 13 बरोबर ना 13 ने 1 14 14 ने 1 15 15 9 24 ओके याचं समेशन येतं 24 बरोबर ना पुन्हा एकदा बघा वाटल्यास 9 ने 1 10 ने 1 11 11 4 15 15 9 24 ओके एक्स मायनस एक्स बारचं समेशन बेरीज येते 24 आता आपल्याकडे एन ची व्हॅल्यू आहे एन म्हणजे संख्या किती आहेत एन म्हणजे संख्यांची संख्या किती आहेत त्या 6 आहेत एन इक्वल टू 6 आहेत बरोबर ना आता आपल्याला याचं स्टँडर्ड डिव्हिएशन काढायचं आहे ओके स्टँडर्ड डिव्हिएशन काढण्यासाठी आपलं सूत्र अंडर रूट ओके सॉरी समेशन एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर ओके हे रूटच्या खालीच आहे रूटच्या आतमध्येच आहे डिवाइड बाय एन मग त्याच्यामध्ये इक्वल टू अंडर रूट एक्स मायनस एक्स बारचा व्हॅल्यू डायरेक्ट आली आपली काढून आलेली आहे स्क्वेअर करूनच आलेली आहे ती त्यामुळे ती डायरेक्ट व्हॅल्यू घ्यायची 24 एन ची व्हॅल्यू 6 ओके इक्वल टू 24 भागिले 6 भागाकार करायचा 6 चौक 24 आणि 4चं वर्गमूळ काढायचं 4चं वर्गमूळ 2 त्यामुळे इथे स्टँडर्ड डिव्हिएशनची व्हॅल्यू 2 आहे ओके याच्यामध्ये ओके योगायोगानं पूर्णांकात आली आहे बऱ्याच वेळा ती अपूर्णांकात येते ओके बऱ्याच वेळा ती अपूर्णांकात येते आता ती योगायोगानं पूर्णांकात आली आहे ओके इथे स्टँडर्ड डिव्हिएशनची व्हॅल्यू 2 आहे अशा प्रकारे या बेसिक सूत्राचा वापर करून आपण विस्कळीत संख्यांमधला स्टँडर्ड डिव्हिएशन काढू शकतो आता आपल्याला वर्गीकृत सारणीमध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन बघायचं आहे आपल्या दृष्टीने ते जास्त महत्वाचं आहे ओके वर्गीकृत सारणी म्हणजे काय तर ज्यावेळेला संख्या वर्गांमध्ये दिलेल्या असतात म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू या वर्गांमध्ये असतात 0 ते 10 ओके 10 ते 20 ओके 20 ते 30 इथे 0 ते 20 20 ते 40 असं पण असू शकतं हा 20 ते 30 30 ते 40 ओके त्यानंतर 40 ते 50 ठीक आहे अजून एक वर्ग घेतो मी आणि 50 ते 60 अजून वर्ग असू शकतात पण इथे सोडवायला पटकन होईल आणि समजायला सोपं जाईल वर्ग वाढेल तर किचकटपणा वाढेल समजायला कठीण होईल त्यामुळे एवढे वर्ग मी घेतलेत ओके आणि त्याची फ्रिक्वेन्सी ओके समजा इथं 1 आहे 3 आहे त्यानंतर 4 आहे ओके त्यानंतर 8 आहे ओके किती झाले 4 3 7 8 8 16 झाले 3 नको 3 वर आले त्यामुळे एकसारखा होईल तो 2 बरोबर ना 4 आणि 4 8 8 8 16 17 18 आणि पुन्हा 2 19 ओके या सारणीला आपण अशा प्रकारच्या सारणीला आपण कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन किंवा वर्गीकृत सारणी असं म्हणतो ओके इथं समेशन एफ म्हणजेच एन इक्वल टू 20 आहे ओके एन ची व्हॅल्यू 20 आहे बरोबर ना एन ची व्हॅल्यू 20 आहे 8 ने 4 12 12 ने 4 16 16 ने 3 19 आणि 20 ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड डिव्हिएशन काढायचं आहे थोडंसं हे जे सूत्र आहे बेसिक सूत्र आहे स्टँडर्ड डिव्हिएशन काढण्याचं हे जे मूलभूत सूत्र आहे हे थोडं डायल्यूट केलं जातं वर्गीकृत सारणीमध्ये आणि ते वर्गीकृत सारणीमध्ये घेताना ते सूत्र अशा प्रकारे घेतलं जातं ओके सिग्मा इक्वल टू ओके अंडर रूट समेशन एफ डी हे ॲझ्युम बिन मेथडचं सूत्र आहे समेशन एफ डी स्क्वेअर अपॉन एन मायनस इंटू ब्रॅकेट समेशन एफ डी ओके अपॉन एन ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके हे ते वर्गीकृत सारणीमधलं स्टँडर्ड डिव्हिएशन काढण्याचं सूत्र आहे ओके आता याच्यामध्ये याच्यातल्या सगळ्या संकल्पना तर तुमच्या परिचय आहेत आणि लक्षात ठेवायला तसं सोपं आहे कठीण नाही आहे आपण अरिथमेटिक मीनला समेशन एफ डी अपॉन एन वापरत होतो तिथे एफ डी स्क्वेअर अपॉन एन आहे मायनस इंटू ब्रॅकेट पुन्हा समेशन एफ डी अपॉन एन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके
म्हणजे हा अरिथमेटिक मीनच आहे, समेशन एफ डी अपॉन एन. माहिती आहे तुम्हाला अरिथमेटिक मीनचं हे सूत्र आहे ॲझ्युम मीन मेथडचं. हा अरिथमेटिक मीन वजा केलाय आपण स्क्वेअर मधनं, स्क्वेअर करून. ओके, त्याचा स्क्वेअर आणि त्याचं मग वर्गमूळ. ओके, असं हे सूत्र आहे. ओके, आता याच्यामध्ये समेशन एफ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, फ्रिक्वेन्सी. डी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना. डी इक्वल तुम्हाला आठवत असेल, डी इक्वल टू ॲझ्युम मेन मेथडमध्ये डी इक्वल टू एम मायनस ए. आठवते? ओके, एम म्हणजे काय, हा एम म्हणजे मिड व्हॅल्यू आहे, मिड व्हॅल्यू ऑफ द क्लास. ओके, याचं वर्गाचं मध्यांतर, मिड व्हॅल्यू ऑफ द क्लास. वर्गाचं मध्यांतर काढतो आपण, उदाहरणार्थ 10 ते 20चं 0 ते 10चं 5, 10 ते 20चं 15, 20 ते 30चं 25, या पद्धतीनं ती एम ची व्हॅल्यू. आणि त्याच्यामधनं आपण एक मीन ॲझ्युम करतो आणि तो वजा करतो. ओके, ती व्हॅल्यू म्हणजे डी, आणि मग त्याचा डीचा स्क्वेअर, आणि मग याच्या व्हॅल्यू. आणि एन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, एन म्हणजे हे. तर हे सूत्र वर्गीकृत सारणीमध्ये, ओके, किंवा ज्याला आपण कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो, या कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनमध्ये हे काढण्याचं, स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्याचं हे सूत्र आहे. ओके, आता आपण या उदाहरणामध्ये प्रत्यक्ष स्टँडर्ड डेव्हिएशन या सूत्राच्या माध्यमातून काढून बघूया. त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा. सर्वप्रथम एम लागणार. इथं मी एम ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो. ओके, पुन्हा रेडमध्येच घेतो. एम ची व्हॅल्यू, एम म्हणजे काय, मिड व्हॅल्यू ऑफ द क्लास. हा क्लास आहे, क्लास म्हणजे वर्ग. ओके, 0 ते 10 हा वर्ग आहे, त्याचं वर्गाचं मध्यांतर म्हणजेच एम, मिड व्हॅल्यू. वर्गाचं मध्यांतर म्हणजे काय, तर वर्गाच्या मध्यावर येणारी संख्या. तर वर्गाची खालची मर्यादा 0 आणि वर्गाची वरची मर्यादा 10, यांच्या बरोबर मध्ये जी संख्या आहे तिलाच आपण वर्गमध्य असं म्हणतो. हा वर्गमध्य याचा 0 ते 10च्या मध्ये येणारी संख्या 5 आहे. ओके, हे काढण्याचं सोपं फॉर्म्युला म्हणजे खालची मर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2 करायचं. 0 अधिक 10 भागिले 2, 0 अधिक 10 बरोबर 10, 10 भागिले 2 बरोबर 5. किंवा इथं हा वर्ग जो आहे 10 ते 20, 10 अधिक 20 बरोबर 30, 30 भागिले 2 बरोबर 15. ओके, या पद्धतीनं आपण वर्गाच्या मध्ये येणारी संख्या काढतो. 20 ते 30 ची वर्गमध्ये आहे 25, बरोबर आहे. 30 ते 40चा वर्गमध्ये आहे 35, बरोबर आहे. त्यानंतर 40 ते 50 वर्गमध्ये आहे 45. ओके, त्यानंतर 50 ते 60चा वर्गमध्ये आहे 55. ओके, हे वर्गमध्ये आहेत. ओके, हे प्रत्येकाच्या वर्गमध्ये आहेत, प्रत्येक वर्गाच्या मध्ये येणारी संख्या. 50 60चं कसं काढलं, 50 अधिक 60 110 भागिले 2 55. तुम्ही डायरेक्ट पण काढू शकता, हे नंतर तुमच्या आपोआप लक्षात येतं, पटापट काढता येतं आपल्याला. 5 15 25 35 45 55. ठीक आहे, हा झाला वर्गमध्य. आता आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची आहे. डी इक्वल टू एम मायनस ए. ओके, एम मायनस ए. ए म्हणजे काय, तर ॲझ्युम मीन. यापैकीच एक मीन ॲझ्युम करायचा आहे. मीन म्हणजे मध्य, गणितीय मध्य. ओके, आपण ॲझ्युम करतो म्हणजे काय, गृहीत धरतो. ही ॲझ्युम मीन मेथड आहे, गृहीत मध्य पद्धत आहे. इथे एक मीन आपण गृहीत धरतो, कुठला, या एम मधलाच. ओके, एम मधला एक मीन गृहीत धरतो आणि आपण पुढे जातो. ओके, ऍक्च्युअल मीन आपण काढत बसत नाही. ओके, तर इथं आता एक मीन आपल्याला गृहीत धरायचा आहे. तो साधारणपणे ह्या ज्या एमच्या व्हॅल्यू आहेत त्याच्या मध्यावर येणारी संख्या पकडायची. आता 5 15 25 35 45 55 अशा 6 संख्या आहेत. त्याच्या मध्यावर साधारणपणे 25 किंवा 35 येतात. ह्या दोपैकी एक कुठली तरी घ्यायची. आपण 25 घेऊ किंवा 35 घेऊ, कुठली दोन्ही घेतला तरी उत्तर सारखंच येणार आहे, काही वेगळं नाही. आपण 25 घेऊया. ए इक्वल टू 25 घेतली. ओके, ए ची व्हॅल्यू आपण 25 घेतली. ठीक आहे, म्हणजे आपण हा मध्य गृहीत धरला आणि याच्या आधारे आपण ऍक्च्युअल मेनकडे पोहोचतो. ओके, इथं आपण मध्य गृहीत धरून स्टँडर्ड डेव्हिएशनकडे पोहोचणार आहोत. तर हा मध्य आपण गृहीत धरलाय, तो किती आहे, 25. एम बरोबर 25, एम मायनस 25. ओके, म्हणजे डी ची व्हॅल्यू मिळते आपल्याला. आता आपल्याला प्रत्येक एम मधनं हे 25 वजा करत जायचे, डी ची व्हॅल्यू वजा करत जायचे, ए ची व्हॅल्यू वजा करत जायचे, आणि त्यावरून आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची प्रत्येकासाठी, प्रत्येक वर्गासाठी. 5 वजा 25, 5 मधनं 25 गेले, उरले वजा 20. लहान संख्येतून मोठी संख्या गेली, उत्तर ऋण संख्या. 15 वजा 25 उरले वजा 10. ओके, 25 वजा 25 0, 35 वजा 25 10. ओके, 45 वजा 25 20. ओके, 55 वजा 25 30. ओके, हा डी मिळाला आपल्याला. आता या डीचा स्क्वेअर पण आपल्याला लागणार आहे. या डीचा स्क्वेअर, इथं डीचा स्क्वेअर पण वेगळा येतोय, बरोबर ना.
त्यामुळे डीचा स्क्वेअर पण आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, हा डीचा स्क्वेअर काढतोय आपण. ठीक आहे, डीचा स्क्वेअर वजा संख्या ऋण असो अथवा धन असो, त्याचा वर्ग नेहमी धनसंख्या असतो. वजा 20चा वर्ग, 20चा वर्ग किती 400, तोच वजा 20चा वर्ग. ओके, त्यानंतर 10चा वर्ग 100, बरोबर. 0चा वर्ग 0, 10चा वर्ग 100. ओके, 20चा वर्ग पुन्हा 400. ओके, आणि 30चा वर्ग 900. ओके, आता आपल्याला समेशन एफ डी स्क्वेअर पाहिजे. ओके, त्यासाठी मी जर आता हे सूत्र पुसायला लागणार आहे मला. ओके, कारण 2 कॉलम उभे करायचे आहेत. एक आहे एफ डी स्क्वेअरचा कॉलम. ओके, एफ डी स्क्वेअर, इथे आपल्याला एफ डी स्क्वेअर पाहिजे आणि त्याचं मग समेशन पाहिजे. एफ डी स्क्वेअर म्हणजे काय, हा एफ आणि हा डी स्क्वेअर यांचा गुणाकार. एफ डी स्क्वेअर, हा डी स्क्वेअर आणि हा एफ यांचा गुणाकार, बरोबर ना. ही व्हॅल्यू हे 25 इकडचे आहेत, गोंधळू नका. हे 25 हे एकत्र आहे. हे 400 आहेत. 400 गुणिले 1 400. ओके, 3 गुणिले 100 300. ठीक आहे, 4 गुणिले 0 0, 8 गुणिले 100 800. ओके, 2 गुणिले 400 पुन्हा 800. ओके, आणि 2 गुणिले 900 1800. ओके, इथे आपण काय केलं, एफ आणि डी स्क्वेअर यांचा गुणाकार केला. हा एफ आणि हा डी स्क्वेअर यांचा गुणाकार, हा कॉलम आणि हा कॉलम याचा गुणाकार करत गेलो. ओके, प्रत्येक क्लाससाठी. ओके, हा झाला एफ डी स्क्वेअर. याचा आपल्याला समेशन लागणार आहे, समेशन एफ डी स्क्वेअर लागणार आहे. त्यासाठी समेशन एफ डी स्क्वेअर, समेशन एफ डी स्क्वेअर म्हणजे याची बेरीज, समेशन म्हणजे बेरीज, पण हे समेशनचे चिन्ह आहे. ओके, याची बेरीज किती येते बघा. 0 0 राहतील. 4 ने 3 7, 8 ने 7 15, 15 आणि 8 23, पुन्हा 23 आणि 8 31, हातच्याले 3 आणि 3 ने 1 4. ओके, 4100. ओके, वाटल्यास तुम्ही करून बघू शकता. 4 ने 3 7, 7 ने 8 ने 8 16, 16 ने 7 25, 25 ने 10 35, 35 आणि 8 8 5 13 43. काहीतरी चुकलं वाटतं बहुतेक आपलं. 4 ने 3 7, 4 ने 3 7, 7 ने 8 15, 15 आणि 8 23, 23 आणि 8 41, बरोबर आहे. हातच्याले 3 3 ने 1 4. मग आता काय झालं, 8 ने 800 ने 800, 8 ने सॉरी 4 ने 3 700, 700 ने 800 1500, 15 आणि 8 2300, आणि 2300 ने 8 3100, 3100 आणि हे वरचे 1000 4100, बरोबर आहे. ओके, हा एफ डी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. ओके, आता आपल्याला नुसत्या एफ डीची पण व्हॅल्यू पाहिजे बघा, इथे नुसत्या एफ डीची कंसात टाकायला. त्यामुळे एफ आणि डी हा पण आपल्याला गुणाकार पाहिजे आहे. ओके, नुसत्या एफ डीची व्हॅल्यू पण आपल्याला लागणार आहे, त्यामुळे हा कॉलम इथे घेतो मी. ओके, काय आपल्याला नुसता एफ आणि डी, एफ डी स्क्वेअर नाही, आता एफ आणि डी म्हणजे हा एफ आणि हा डी, डी स्क्वेअर नाही, डी स्क्वेअर आपण घेतला. हा एफ आणि हा डी म्हणजे 1 गुणिले वजा 20, 1 गुणिले वजा 20 उत्तर वजा 20. ओके, त्यानंतर वेगळ्या रंगाने घेतो, 1 गुणिले वजा 20. ओके, त्यानंतर 3 गुणिले वजा 10, 10 त्रिक 30 वजा 30. ओके, 4 गुणिले 0 0, 8 गुणिले 10 80. ओके, 2 गुणिले 20, एफ आणि डी यांचा गुणाकार करतोय आपण. 2 गुणिले 20, 20 गुणिले 40. ओके, आणि पुन्हा फ्रिक्वेन्सी 2 आहे एफ, आणि 2 गुणिले 30, 30 2 60. ओके, आपल्याला समेशन एफ डी पाहिजे. समेशन एफ डी काढण्यासाठी काय करायचं, मी तुम्हाला सोपी आयडिया सांगितलंय. ऋणची वेगळी बेरीज करायची, धनधनाची वेगळी बेरीज करायची, आणि मग त्यांची बेरीज करायची. ऋणाची बेरीज ऋण संख्या येणार 30 आणि 20 वजा 50. ओके, आणि धनधनाची बेरीज हे 6 4 10 आणि हे 8 180, ती धन येणार. धनधनाची बेरीज धनसंख्या.
ओके, आणि यांची बेरीज म्हणजेच समेशन एफ डी. आता ही बेरीज म्हणजे ऍक्च्युली वजाबाकी होणार आहे. एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या यांची वजाबाकी होणार, म्हणजे 180 वजा 5 बरोबर ना, 130. ओके, 130 येतं लक्षात. समेशन एफ डी आला 130. आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, त्या व्हॅल्यू आपल्याला सूत्रामध्ये टाकायच्या आहेत. ओके, हे सूत्र आता इथे अर्धवट झालं. ओके, सूत्र मी पलीकडच्या फ्रेम मध्ये लिहितो आणि तिथे आपण सोडवूया. बघा, आपलं सूत्र काय आहे? आपलं सूत्र आहे, ओके, सिग्मा इक्वल टू, बघा, अंडर रूट, आठवते, समेशन एफ डी एफ डीचा स्क्वेअर अपॉन एन मायनस इंटू ब्रॅकेट समेशन एफ डी अपॉन एन ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे अंडर रूटचे चिन्ह जे आहे ते थोडं वाढवायला हवं. ओके, हे सूत्र, हे स्टँडर्ड डेव्हिएशनचं सूत्र आहे. ओके, आता यामध्ये किमती टाकायच्या अंडर रूटमध्ये, रूट चिन्हामध्ये, वर्गमूळ चिन्हामध्ये. समेशन एफ डी स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली आहे? समेशन एफ डी स्क्वेअर आली 4100, बरोबर ना, 4100. समेशन एफ डी स्क्वेअर, समेशन एफ डीचा वर्ग 4100. ओके, हे 4000 आहेत, हे 4 आहेत. छेद एन ची व्हॅल्यू किती आहे? एन ची व्हॅल्यू आहे 20, बरोबर. एन ची व्हॅल्यू आहे 20 वजा ब्रॅकेटमध्ये समेशन एफ डी किती आहे? समेशन एफ डी आहे 130, बरोबर, 130 डिवाइड बाय एन ची व्हॅल्यू आहे 20 आणि याचा आहे स्क्वेअर आणि या सगळ्याचं पुन्हा वर्गमूळ आहे. ओके, अगोदर आपण वर्गमूळ चिन्ह आहे तसं ठेवूया. अगोदर आतल्या क्रिया करून घेऊया. इथे बघा, 0 0 गेलं, 410 राहतात. 410ला 2 न भागलं तर 205 येतात. बरोबर ना, 410ला तुम्ही कॅल्क्युलेटर करून बघा वाटल्यास. 2 बे के बे 2 4 आणि बे 5 10, 0 मध्ये येणार 205. ओके, वजा हे 0 0 गेलं. ओके, कंसामध्ये 13ला 2 ने भागलं तर 6.5 येणार. कॅल्क्युलेटर तुम्ही करून बघा. 6.5 चा वर्ग, अजून आपण वर्ग घेतला नाही त्यामुळे वर्ग हे चिन्ह आहे तसं राहील. ओके, दॅट इज इक्वल टू, पुन्हा वर्गमूळ चिन्हातच, वर्गमूळातल्या क्रिया अगोदर संपल्या नाहीत अजून. हे 205 आहेत तसे राहू देत. ओके, वजा 6.5 चा वर्ग घ्यायचा आहे. 6.5 चा वर्ग, ओके, 42.25 येतो. 42.25 पुन्हा एकदा करून बघतो. 6.5 चा वर्ग 42.25. ओके, 6.5 चा वर्ग येतो 42.25. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. ओके, 42.25 हे सगळं वर्गमूळ चिन्हातच अजून चाललेलं आहे. मी जरा इकडे लिहितो, सिग्मा इक्वल टू, आता वर्गमूळ चिन्हात या दोघांची वजाबाकी येईल. 205 वजा 42.25, 205 वजा 42.25 इक्वल टू 162.75. 162 पॉइंट, ओके, 75. ठीक आहे, 162.75. आता याचं वर्गमूळ काढायचं सगळ्यात शेवटी. याचं वर्गमूळ जर आपण काढलं तर आपल्याला ते नाही, साधारणतः 10 10 100, 11 121, 12 144, 13 169, 12 आणि 13च्या मध्ये येईल, 12 पॉईंट समथिंग वगैरे येईल. ओके, इथं कॅल्क्युलेटर मला एकच मिनिट जरा मोबाईलचा कॅल्क्युलेटर वापरतो. ओके, वेअर इज सायंटिफिक कॅल्क्युलेटर? अं, 162.75
चं वर्गमूळ. $12.75 किंवा 12.76. 12.76 कॅल्क्युलेटर तुम्ही करून बघा. 12.75 पुढे आणखीन 7 येत आहेत म्हणून ते एक वाढवलं. 12.76. ओके, इथं सिग्माची व्हॅल्यू आली म्हणजे स्टँडर्ड डिव्हिएशन आलं 12.76. ओके, स्टँडर्ड डिव्हिएशन 12.76 आलं. येतं लक्षात. वर्गीय सारणीमध्ये अशा प्रकारे हे सूत्र वापरून आपण स्टँडर्ड डिव्हिएशन काढू शकतो. ओके, आता दुसरा एक प्रकार आपल्याला बघायचा आहे याच्यामध्ये. स्टँडर्ड डिव्हिएशन हे काय आहे? ॲब्सोल्यूट मेजरमेंट आहे. ओके, आपल्याला ही दोन रिलेटिव्ह मेजरमेंट पण बघायची आहेत. त्यामध्ये कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन ही दोन रिलेटिव्ह मेजरमेंट आहेत. कारण स्टँडर्ड डिव्हिएशन हे ॲब्सोल्यूट मेजरमेंट आहे, निव्वळ स्वरूपाचं मोजमाप आहे. हे स्टँडर्ड डिव्हिएशन ही जी व्हॅल्यू आपल्याला आता आली आहे ही व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूला एकक आहे. मग ते हा डेटा जर सेंटीमीटरमध्ये असेल तर सेंटीमीटर, किलोग्राममध्ये असेल तर किलोग्राम, रुपयांमध्ये असेल तर रुपये, डॉलरमध्ये असेल तर डॉलर वगैरे वगैरे. ओके, तर ह्याला याचं त्या डेटाचं जे एकक आहे ते याचं एकक आहे. त्यामुळे ॲब्सोल्यूट मेजरमेंट आहे. परंतु अनेक वेळेला आपल्याला ॲब्सोल्यूट मेजरमेंट नाही उपयोगाचं पडत, त्यापेक्षा आपल्याला रिलेटिव्ह मेजरमेंट वापरणं जास्त सोयीचं होतं. ओके, अनेक वेळेला तुलना करण्यासाठी याचा उपयोग होतो. मग रिलेटिव्ह मेजरमेंटसाठी स्टँडर्ड डिव्हिएशनला समांतर असणारी दोन मेजरमेंट आहेत, ती म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन. ओके, ज्याला आपण तुलनात्मक मोजमापाची साधनं असं म्हणतो. स्टँडर्ड डिव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन ही प्रामुख्याने अरिथमेटिक मीनची विश्वासार्हता चेक करण्यासाठी वापरतात. ओके, जसं आपण क्वार्टाईल डिव्हिएशन ही क्वार्टाईलची विश्वासार्हता चेक करण्यासाठी वापरतो, तसं स्टँडर्ड डिव्हिएशन आणि ही जी मेजरमेंट आहेत तिन्ही रिलेटिव्ह आणि ॲब्सोल्यूट ही अरिथमेटिक मीनचं जी विश्वासार्हता ती चेक करण्यासाठी वापरतात. ओके, त्यापैकी स्टँडर्ड डिव्हिएशन हे ॲब्सोल्यूट मेजरमेंट आपण आता बघितलं. आता आपण लगेच कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन बघूया. कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन जो आहे ज्याला मी नुसतं CO म्हणतो, CO ऑफ SD. ओके, त्याचा फॉर्म्युला असा आहे, CO ऑफ SD इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय एक्स बार. म्हणजे आपण ऍक्च्युअल जर अरिथमेटिक मीन काढून घेतला आणि त्या अरिथमेटिक मीननं काढलेल्या स्टँडर्ड डिव्हिएशनला भागलं तर आपल्याला कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन मिळतो. ओके, आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे CV म्हणतो मी त्याला, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन CV इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन डिवायडेड बाय एक्स बार गुणिले 100. म्हणजे CV जर आपल्याला काढायचं असेल तर या कोएफिशियंट ऑफ SD ला 100 ने गुणलं की आपल्याला CV मिळतो, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन मिळतं. आता या दोन सूत्रांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा रेशो आहे, बरोबर ना. हा जो आहे हा रेशो आहे. कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन हा रेशो आहे आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन हे गुणोत्तर आहे, पर्सेंटेज आहे, कारण त्याला आपण 100 ने गुणतोय. त्यामुळे हे पर्सेंटेज आहे आणि हा रेशो आहे. एवढाच तो दोघांमधला फरक आहे. या आता बघितलेल्या उदाहरणामध्ये आपण कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन लगेच काढून बघूया. कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन काढण्यासाठी याला आपण प्रमाप विचलनाचा सहगुणक असं मराठीमध्ये म्हणतो. प्रमाप विचलनाचा सहगुणक कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशनला, आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनला मराठीमध्ये विचलनाचा सहगुणक, फक्त विचलनाचा सहगुणक असं म्हणतो कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनला. तर हे प्रमाप विचलनाचा सहगुणक म्हणजेच कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन आणि विचलनाचा सहगुणक म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आत्ताच्या उदाहरणासाठी आपण काढून बघूया. त्यासाठी आपल्याला अगोदर ऍक्च्युअल अरिथमेटिक मीन काढावा लागेल. तिथे आपण एक ॲज्युम मीन घेतलाय, पण इथे ऍक्च्युअल अरिथमेटिक मीन काढून मग त्यानं याला भागायला लागेल. याची स्टँडर्ड डेव्हिएशनची सिग्माची व्हॅल्यू आपण आता काढलीच आहे. आता आपण लगेच ऍक्च्युअल अरिथमेटिक मीन काढून बघूया. ओके, तो काढला की आपल्याला हे दोन्ही काढता येतील. ऍक्च्युअल अरिथमेटिक मीन काढण्यासाठी आपलं ऍक्च्युअल अरिथमेटिक मीनचं सूत्र काय आहे, बरोबर ना. समेशन FD अपॉन N, A प्लस समेशन FD. समेशन FD आपल्याकडे आहे, N ची व्हॅल्यू आहे, A ची व्हॅल्यू आहे, सगळ्या व्हॅल्यू तयार आहेत, फक्त सूत्रामध्ये टाकून ते आपल्याला काढायचं आहे, बरोबर ना. इथे आपण एक्स बार काढूया लगेच. ओके, इथे एक्स बार काढूया. ओके, एक्स बार इक्वल टू ॲज्युम मीन मेथडचं सूत्र A प्लस समेशन FD अपॉन N. ओके, हे आपलं ॲज्युम मीन मेथड सूत्र आपण वापरलं एक्स बार काढण्यासाठी, आपण पूर्वी बघितलंय. आता याच्यामध्ये A आपण किती घेतलाय, A घेतलाय आपण 25, बरोबर आहे. A आपण घेतला आहे 25 प्लस समेशन FD आपलं किती आलंय, समेशन FD आलंय आपलं 130, बरोबर ना, आणि N ची व्हॅल्यू आहे 20. समेशन FD आहे 130 आणि N ची व्हॅल्यू आहे 20.
ओके, बरोबर. अगोदर 25 आहे तसे राहतील, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह घेतलं, 25 आहे तसे राहतील, अधिक हा भागाकार आपण करून घेऊया, 0 0 गेलं, 2 न 13ला भागलं तर 6.5 आपण मगाशी बघितलं, 6 2 12 आणि वरचा 1.5, 6 5 10, 6.5. ओके, या दोघांची बेरीज 25 अधिक 6.5 म्हणजे 25 अधिक 6 31, 31.5. ओके, याचा अरिथमेटिक मीन आहे 31.5. बरोबर आहे, अरिथमेटिक मीन मिळाला. आता आपण कोएफिशियंट ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजेच प्रमाप विचलनाचा सहगुणक काढू शकतो. ओके, कोएफिशियंट ऑफ एस डी इक्वल टू काय सूत्र आहे आपलं, सिग्मा अपॉन एक्स बार. ओके, बरोबर. सिग्माची व्हॅल्यू आपण मगाशी काढले या उदाहरणासाठी 12.76 आली आहे. ओके, 12.76 डिवाइडेड बाय एक्स बारची व्हॅल्यू 31.5. आता हा भागाकार केल्यानंतर या रेषेचं गुणोत्तर आपल्याला मिळतं 12.76. ओके, 12.76 भागिले 31.5 इक्वल टू 0.49 म्हणजे 0.41. 0.41 0 असं म्हणण्याची पद्धत नाहीये. ओके, 0.41. ओके, म्हणजे कोएफिशियंट ऑफ एस डी आला 0.41. ओके, आता कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढायचं असेल तर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन मी इथेच घेतो, ज्याला आपण सीव्ही म्हणतो. सीव्ही इक्वल टू काय, आपलं काय सूत्र आहे, सिग्मा अपॉन एक्स बार, जो आपण ऍक्च्युअली अरिथमेटिक मीन काढलाय तो, इंटू 100. हे शेकडेवारी मधलं रूपांतर आहे, बाकी काही नाहीये. बरोबर, इक्वल टू सिग्मा अपॉन एक्स बार 12.76. ओके, डिवाइड बाय एक्स बारची व्हॅल्यू 31.5 गुणिले 100. ओके, गुणिले 100. आता इथे आपल्याला 12.76 मगाचे झाले ते 31. एक मिनिट, 12.76 भागिले 31.5. ओके, 0.4797. ओके, 709 आवर्ती येत आहेत. बरोबर आहे, त्यामुळे हे येत आहे, याची व्हॅल्यू येते 0. ओके, 4-5 दशस्थळापर्यंत आपण घेऊया, 4090. ओके, 409079. ओके, गुणिले 100. याला फक्त 100 ने गुणायचं आहे. आता 100 ने गुणताना सोपा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असणार आहे की हे 1 वर 2 शून्य आहे, त्यामुळे त्याच्यावर फक्त 2 घरं पुढे सरकवायचं, म्हणजे 40.9% हे याचं उत्तर येईल. ओके, हे पर्सेंटेज आहे कारण आपण 100 ने गुणलंय. 40.9%, बरोबर ना, 40.9%. ओके, म्हणजे इथे प्रमाप विचलन आलं 40.9%. ओके, सीव्हीची व्हॅल्यू आली 40.9%. ठीक आहे, आता याचा अर्थ काय होतो, 40.9% सीव्ही आले म्हणजे याच्यामध्ये विचलन सुमारे 40% किंवा 41% विचलन आहे. ओके, याच्यामध्ये 41% विचलन आहे. त्यामुळे ह्या अरिथमेटिक मीनवर आपण विश्वास ठेवायचा की नाही, याचा निर्णय आता आपण डेटा कोणत्या प्रकारचा वापरतो यावर अवलंबून राहील. बरोबर ना, हा कुठल्या प्रकारचा डेटा आहे आणि आपण कशासाठी वापरतोय. ओके, समजा हा डेटा संपूर्ण देशभरामधल्या लोकसंख्येचा अनुमान मानणारा डेटा असेल तर त्याच्यामध्ये 40% विचलन म्हणजे फार ते विचलन मान्य करण्यासारखं आहे. पण हा डेटा छोटासा डेटा असेल आणि त्याच्यामध्ये 40% विचलन असेल, छोटा म्हणजे 50-60 संख्यांचाच डेटा आहे आणि त्याच्यामध्ये 40% विचलन असेल तर हे विचलन जास्त होते, म्हणजे अरिथमेटिक मीनवर विश्वास ठेवता येणार नाही सरासरी म्हणून, असा त्याचा अर्थ होतो. ओके, त्यामुळे विचलनाची व्हॅल्यू जेवढी जास्त
आता हे जास्त किंवा कमी आहे कशावरून ठरवायचं तर डेटाचं स्वरूप काय आहे त्याच्यावरून ठरतं. जो विचलनाची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी सरासरी कमी विश्वासार्ह. विचलनाची व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी सरासरी जास्त विश्वासार्ह. इथे सीव्हीची व्हॅल्यू 41% सुमारे येते. त्यावरून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की या अरिथमेटिक मीनच्या आधारे आपल्याला निष्कर्ष काढायचा की नाही काढायचा तो. ओके.